Practice set 4.2 फर्स्ट एक्झाम्पल याची कन्स्ट्रक्शन आपण बघू. यामध्ये 3.2 जे डिस्टन्स आहे ते आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. मी 3.2 डिस्टन्स घेऊन एक सर्कल इथे ड्रॉ केलेला आहे. या सर्कलमध्ये जो सेंटर आहे या सेंटर पॉईंटला P नाव दिलं. यावर एक जो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, याला आपण M नाव देऊ. तुम्ही पॉईंट इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, इथे मी इथे घेतलेला आहे, याला आपण M नाव दिलेलं आहे. ही लाईन थोडी आपल्याला जोडून घ्यायची आहे कारण आपल्याला इथे टँजंट काढायचा आहे. हा जो टँजंट असेल हा इथे परपेंडिक्युलर असेल. आता हा जो पॉईंट M आहे या M वर आपल्याला याचं लोखंडी टोक ठेवून अंतर मनाने घ्यायचं आहे या कंपासमध्ये आणि दोन्ही साईडला एक एक आर्क ड्रॉ करायचा आहे या रेषेवर, या रेडियसवर. हे अंतर चेंज न करता मी इथे दोन्ही साईडला एक एक आर्क ड्रॉ केलेला आहे. मला खोडता येणार नाही कारण मी पेननी काढताय. आणि आता आपल्याला हे जे डिस्टन्स आहे हे कंपासमध्ये पाहत आहात तुम्ही, या आर्कपासून या आर्कपर्यंत हे जे डिस्टन्स आहे यापेक्षा थोडं कमी डिस्टन्स आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. मेजरमेंट पूर्ण घ्यायचं नाही, पूर्णपेक्षा निम्मे, आणि अर्धही घ्यायचं नाही, अर्ध्यापेक्षा जास्त आणि पूर्णपेक्षा कमी. आणि हे या बाहेरच्या आर्कवर ठेवून आपण इथे एक आर्क ड्रॉ करणार आहोत या डिस्टन्सनी. आणि सेम आर्क एक खाली ड्रॉ करायचा आहे. आता हेच डिस्टन्स कायम ठेवून या दुसऱ्या आतमधल्या आर्कवर आपल्याला कंपास ठेवून एक आर्क आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होईल असा काढायचा आहे आणि खाली आणि वर दोन्ही ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. आता हा आर्क आपला इथे तयार झालेला आहे. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करणार आहोत. आता ही सर्कलला टच होऊन जाईल, यालाच आपण काय म्हणतो, टँजंट. या सर्क्युलर M पॉईंटवर हा टँजंट आपला निघालेला आहे. या लाईनला आपण L असं नाव देऊ. हा जो टँजंट आहे हा इथे परपेंडिक्युलर आहे. अशा प्रकारे फर्स्ट कन्स्ट्रक्शन जी आहे ती आपली सेंटरचा यूज करून कंप्लीट झालेली आहे. आता अशीच सेकंड कन्स्ट्रक्शन आहे. सेकंड एक्झाम्पल, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 cm. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. या सर्कलला टँजंट काढायचा आहे आणि सर्कलवरच आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे यूजिंग द सेंटर. असं सर्कल जर आपल्याला ड्रॉ करायला आला तर सेंटर का यूज करायचा की नाही याचा स्पष्ट उल्लेख तिथे असतो. 2.7 ही रेडियस घेतली, इथे सर्कल ड्रॉ केला, यानंतर एक पॉईंट, हा जो सेंटर पॉईंट होता याला आपण O हे नाव दिलेलं आहे आणि इथे मी एक M हा पॉईंट घेणार आहे सर्कलवर. आधीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जी प्रोसिजर होती तीच प्रोसिजर इथे आपल्याला ही रेडियस थोडी बाहेर एक्सटेंड करायची आहे. तर परत कंपासमध्ये अंदाजे डिस्टन्स घेऊन एक आर्क आपल्याला या रेडियसवर इथे मारायचा आहे आणि एक इथे मारायचा आहे. या दोन आर्कमध्ये जे अंतर आहे यापेक्षा थोडं कमी अंतर घेणार आहोत आपण. आणि M पर्यंतही घ्यायचं नाही कारण ते अर्ध होईल, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि पूर्णही घ्यायचं नाही, म्हणजे दोन आर्कचं घ्यायचं नाही, म्हणून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे.
या बाहेरच्या आर्कवर हे लोखंडी टोक ठेवून एक आर्क इथे ड्रॉ करणार आहोत. सेम आर्क खाली ड्रॉ करायचा आहे. हेच अंतर कायम ठेवून न हलवता आतमध्ये जो आर्क आहे रेडियसवर त्यावर ही लोखंडी टोक ठेवून इथे एक आर्क आपल्याला काढायचा आहे. या आकृत्या जर तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित मापामध्ये काढल्या तर यामध्ये पैकी मार्क्स मिळण्याची गॅरंटी असते आणि अगदी सोप्या अशा कन्स्ट्रक्शन या आहेत. थोड्या सरावाची तुम्हाला गरज आहे. आता आपला इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथे मिळालेला आहे आणि हा जो पॉईंट याला धरून एक ही लाईन आपण इथे ड्रॉ केली. याला आपल्या मनाने काहीही नाव देऊ शकतो आपण. मी एल हे नाव दिलं. तर इथे जो आणि ही जी रेडियस आहे ही आहे 2.7 सेंटीमीटर. इथून म्हणजे OM ही रेडियस आहे 2.7 सेंटीमीटर. हे होतं आपलं कन्स्ट्रक्शन नंबर 2 इन प्रॅक्टिस सेट 4.2.